मार्च महिना म्हणजे समस्त कोकणवासियांना आतुरता लागून राहिलेली आहे ती। शिमगा सण मोठा नाही, अनंताला तोटा नाही। अर्थातच कोकणातील लोकप्रिय उत्सव म्हणजे शिमगा उत्सव, होळी सण होय। शिमगा उत्सव म्हटलं की कोकणात मुंबईकर चाकरमानी आपल्या गावोगावी वेगवेगळ्या चालीरीती परंपरानुसार साजरी होणाऱ्या शिमगा उत्सव मधील आनंद द्विगुणित करण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात। कोकण म्हटलं की निसर्ग, सागर किनारा, नारळ पोफळीच्या बागा, सुरमई पापलेट सारख्या असंख्य माशांचा दरवळणारा वास असे दृश्य नजरेसमोर येते। कोकणातील चाकरमानी कामासाठी खूप दूरवर गेलेले आहेत। गणपती व होळी या दोन उत्सवाला मात्र त्यांचे पाय आपोआप गावाकडे वळतात। कोकणवासीय सध्या होळीच्या उत्सवासाठी चाकरमान्यांच्या प्रतीक्षेत आहेत। महाशिवरात्री ते हुताशनी पौर्णिमा या 10 दिवसांच्या कालावधीत कोकणात कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतात। नमन, भारुड, जाखडी नृत्य, दशावतार, खेळे हे येथील नृत्य प्रकार। 8 ते 10 जणांचा संच विशिष्ट पोशाखात देवीचे खेळ हा नृत्य प्रकार सादर करतात। टिपरी, मृदुंग, झांज, बासरी ही वाद्ये असतात। फेर धरून नृत्य केले जाते। देवींची स्तुती करणारी गाणी म्हटली जातात। हा नृत्य प्रकार संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड येथे दिसून येतो। असा हा कोकणातील शिमगो उत्सव एकदा तरी आवर्जून पाहावा असं म्हणतात। म्हणून तर चाकरमान्यांचे पाय हे गावाकडे वळले जातात। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शांताराम गुडेकर यांनी। राम राम करतो।